तर काल जो काही प्रकार घडला इकडे, आता दोन्ही नेत्यांचे जे कार्यकर्ते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, आज हजर करण्यात येणार आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी किती धक्कादायक आहे आणि धोकादायक आहे? नाही, आपण लोकशाहीच्या पावन पवित्र अशा या मंदिरामध्ये जर सभागृहामध्ये चर्चेदरम्यान किंवा चर्चा करताना, टीका करताना एक स्वातंत्र्य आहे, त्या ठिकाणी असंबंधित असंवैधानिक शब्दाचा वापर करू नये. परंतु एखाद्याच्या संदर्भात वस्तुस्थिती मांडताना जर एखादा सदस्याला वेदना झाल्या असतील तर त्यांनी त्या सभागृहात उत्तर देणे अपेक्षित होते. परंतु काल जे झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात ही जी घटना घडली याचा अर्थ विधानमंडळामध्ये सर्रास गुंडांना घेऊन या ठिकाणी पाठीमागे मोकाचे लागलेले कार्यकर्ते, आरोपी हे कार्यकर्ते म्हणून सोबत घेऊन मागे घेऊन फिरताना काही आमदार आम्हाला दिसत आहे. आणि काल जो अटॅक केला तो अटॅक मकोकातून सुटलेला आरोपी आहेत त्यांनी केलेला आहे. मला अध्यक्षांच्याकडे आम्ही मागणी करतो आहोत, सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे, पहिल्यांदा कोणी हल्ला केला हे त्यामध्ये आहे आणि त्यातून ती कारवाई होणे अपेक्षित असताना या ठिकाणी बाजार, या परिसरामध्ये जो बाजार असतो ना, आठवडी बाजार, त्याला असं म्हणता येईल की ते रस्त्यावरचा बाजार असतो, असा बाजार करून या सगळ्या परिसरामध्ये काल आमच्या सनाताईंनी तो विषय मांडला. महिला आमदारांना सुद्धा सुरक्षित जाता येत नाही. मागच्या वेळेस हा विषय आला, काही लोकांनी पास विकलेत 10,000 रुपये घेऊन. यावेळेस हे काही असे धंदेही चालले आहेत का गुंडांना इथे आणण्यासाठी? आरोपी असलेले कार्यकर्तेच्या नावावर आता सत्ताधारी काही गुंडच पोचत आहेत, गुंडांच्या गँग पोचले जात आहेत. आमदार, हे काय चाललंय? न्याय कुणाकडे मागायचा? काल ज्या आरोपीला अटक केल्यानंतर साधी गोष्ट होती की आमच्या जितेंद्र आव्हाडांची की उर्वरित 4 आरोपी आहेत त्यांना अटक करा. मग ह्यामध्ये ते न करता उलट मार खातायत त्यालाच आरोपी करायचा. हे दिसतंय ना, तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. ही मागणी आम्ही अध्यक्ष महोदयाकडे करणार आहोत की आता बस झालं, या सभागृहाचं पावित्र्य सगळं घालवण्याचं काम चाललंय आहे. यांना ताकीद द्या, यांना कारवाई करा सक्त. हे धार्मिक भावना, जातीय भावना भडकवण्याचं काम आणि त्या सभागृहाचा वापर धार्मिक उन्मादासाठी अनेक वेळा अशा वक्तव्यातून होताना आम्हाला दिसते आहे. त्याला आवर घालण्याचं काम झालं पाहिजे, त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम झालं पाहिजे, पण ते होताना दुर्दैवानं दिसत नाही. हे महाराष्ट्रातील या पवित्र मंदिराचं मी असं दुर्दैव मानतो. जे पाहिलं गेलं त्याच्यावर मोकाक अंतर्गत कारवाई झालेली होती, तो सुटला. जर अशा प्रकारे एनपीडीए सारख्या कायद्यामध्ये त्याला अटक होत असेल आणि तो बाहेर आला असेल, तो किती उच्च प्रतीचा गुंड आहे की कार्यकर्ता आहे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे. विशेष करून सत्ताधारी पक्षांनी ठरवायचं आहे. अध्यक्षांनी हे पास देत असताना आता मला वाटतं की कोणी कार्यकर्ता सोबत येत असताना एक पोलिसांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन या आता इथे की हा कुठल्याही गुन्ह्यात नाही, गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी नाही. गंभीर म्हणजे कुठल्याही म्हणण्यापेक्षा आरोप तर सगळ्यावरच होतात, आमदारावर होतात, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे खून किंवा खुनाचा प्रयत्न करणारे गुन्हे नाहीत अशा प्रकारचं प्रमाणपत्र आल्याशिवाय पास देऊ नये अशी आमची त्यांच्याकडे मागणी असणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आव्हाडांकडे एका पत्रकारासोबत सुद्धा गैरवर्तन करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय.
काल हे सगळं घडत असताना वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकारासोबत सुद्धा आव्हाडांकडनं गैरवर्तन करण्यात आलं, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. अरे 10 वेळा झालाय तुमच्यावर गैरव्यवहार पत्रकारांच्या बरोबर. आवडच काय, सत्ताधाऱ्यांनी किती गैरप्रकार केलेत यादी वाचून नको काय तुम्ही आम्हाला सांगताय. कालच्या घटनेशी यांच्यावर जोडू नका तुम्ही काल कारवाई सगळ्यावरच झाली पाहिजे. हे जे बोलताय ना तुम्ही ते खरं म्हणजे कालच्या घटनेला फाटा फोडण्याचं काम करू नका. काल झालेली घटना अत्यंत गंभीर आहे, त्याच्यावर फोकस करा पहिल्यांदा. सर हिंदी में जाना चाहिए कल की यांनी म्हटलंय की मी विधिमंडळाची माफी सारखी असं तुम्हाला वाटतं? अरे एक मराठी पहिले होतो फिर बाद में. सर गोपीचंद पडे असं म्हणणं आहे भाजपच्या काही आमदारांचं या कालच्या रात्री जे जितेंद्र आव्हाड रोहित पवारांनी केलं, विशेषतः पोलिसांची ज्या पद्धतीने वागले, जर आमदार असं करतात तर कुठल्या बाजूने ही कारवाईची मागणी करतात? काय मला त्यांना माझं आव्हान आहे, न्याय कोणाकडे मागायचं, न्याय कोणाकडे मागायचं. पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज घेऊन कारवाई केली असती, ज्यांनी मारलं त्याच्यावर कारवाई झाली असती तर त्या आमच्या रोहित पवारांना आणि जितेंद्र आव्हाडांना ही पाळी आली नसती. हाही विचार केला गेला पाहिजे. तुम्ही चोर सोडून संन्याशालाच फाशी देणार आणि चोर सुटून जाणार, त्याच्याबरोबर असलेले 4 लोकांना अटक करा म्हणणं काय वावगं होतं काय? ते धावून पडले होते की त्यांच्या अंगावर. आणि म्हणून जर त्यांनी पोलिसांच्याकडे मागणी केली, त्यांच्या गाडीच्या पुढे शांततेच्या मार्गाने बसले, तर हा कुठला म्हणजे कायदा हातात घेणार? मला जर उद्या मला न्याय मिळत नसेल तर मी जाऊन शांतपणे जर आंदोलन करत असेल तर लोकशाहीने दिलेला, कायद्याने दिलेला, संविधानाने दिलेला अधिकार आहे तो. सर हिंदी में जाना चाहिए कल जिस प्रकार से घटना घटी। हिंदी सर हिंदी कल जिस प्रकार से घटना घटी बहुत महाराष्ट्र की बदनामी हो रही, सरकार की बदनामी हो रही, सत्ताधारियों की बदनामी हो रही. इस तरह की बातें जब इस पवित्र मंदिर में होती है, जो कानून और व्यवस्था बनाने की जो जहाँ पे ये स्थल है, उसी स्थल पर कानून को हाथ में लेकर इस तरह का इस प्रीमाइसेस में ये इस एरिया में या विधानसभा के बिल्कुल लॉबी में इस तरह का कार्यक्रम, इस तरह का मारपीट करना ये निंदनीय है. ये सीसीटीवी फुटेज देखकर इनके ऊपर पूरी कार्रवाई होने की आवश्यकता थी, परंतु जिन्होंने मारा वो अकेले आरोपी को अरेस्ट किया, 4 आरोपी को छोड़ दिया. तो उनकी मांग यही थी, उनको इस तरह से गालियां देना किसी आमदार को, और वो पूरा सीसीटीवी फुटेज में आया है. जब वो देशमुख जा रहा था तब वो सीढ़ियों पे किस तरह से इशारा किया जा रहा था वो भी दिख पड़ा वहां पे. मतलब किसके इशारे पर ये हमला हुआ है, वो प्लान के तहत हुआ है और पढ़ करके पूरी बॉडी लैंग्वेज, उसके इशारे वहां पे कैद हो चुके हैं. वो भी लोगों ने देखा है सीसीटीवी फुटेज में. अभी माफी मांगने से क्या इज्जत आएगी? आप किसी का खून करोगे और माफी मांगोगे, किसी के साथ में शोषण करोगे और माफी मांगोगे तो माफी हो जाएगी? इस तरह की हिम्मत कैसी हुई तुम्हारी? किसके भरोसे हुई? किसके तुमने सत्ता की मस्ती है इसीलिए किया ना, अभी माफी मांग रहे हो. तो अभी महाराष्ट्र की सदन की ये हमारे महाराष्ट्र की गरिमा है देश में अंदर में, उस गरिमा को दाग लगाने का काम किया गया है. तो उसको माफी नहीं, उसको सस्पेंड करना चाहिए कम से कम 1 साल के लिए, तब इसका पवित्र बचेगा.